चला फायनली आपली ट्रिप झालेली आहे सगळी. साबळे कसं वाटतंय? बरं आहे ना? आता तुझ्याकडे चालू आहे कॅमेरा. मस्त झाली ट्रिप. काय सांगायचं ट्रिप बद्दल? अरे बोल काहीतरी. आपलंच आहे रे, दोन ठेवलायचा. हे बघा ट्रिपचे आयोजक. कशी झाली ट्रिप? एक नंबर. एकच नंबर ना? बाकी काय आणखीन? काहीच नाही, खूप थंडी. चला अशी ट्रिप आता मस्त पैकी संपली आणि चलो भरलंय सगळं. चला झाली ट्रिप आपली संपली आता. चला आधार कार्ड खाली आपल्या हॉटेलवाल्यांकडे. चलो फायनली सगळी ट्रिप झालेली आणि आता बॅगा घेऊन आम्ही निघालो एअरपोर्टला. चला चला चलो बाय बाय. चलो कौन निकल रहे अभी एयरपोर्ट के लिए. हाँ ना, ये लाइट हाउस है का? एयर ट्रैफिक कंट्रोल. रेड बटन दिख रहा है, वो नहीं दबाना था. ये क्या किया? नहीं दबाना था. असं हे लाईट हाऊसच्या मागे आहे, या बिल्डिंगच्या मागे आहे. खरं तर इथूनच आपल्या यात्रेला सुरुवात झाली होती आणि आता इथूनच आपली यात्रा संपन्न होत आहे. आता इथून पुढे आम्ही इथून चाललोय भुवनेश्वर टू दिल्ली. मग दिल्लीला थोडं काम आहे ते करणार आणि मग तिथून परत दिल्ली टू पुणे अशी फ्लाईट आहे. तसं चाललोय आता आम्ही. भुवनेश्वर एअरपोर्ट बघा. हे नाव काय एअरपोर्टचं? बिजू पटनाईक एअरपोर्ट असं नाव आहे. जर कोणाला इकडे यायचं असेल तर पुण्यावरून डायरेक्ट दुपारी 4 वाजता फ्लाईट असते. ती पकडायची, इथं यायचं, इथून भुवनेश्वरवरून रेल्वे स्टेशनला जायचं, लगेच जगन्नाथपुरीची ट्रेन मिळते. 2 तासात तुम्ही जगन्नाथपुरीला जात आहे. असं जर जगन्नाथपुरीला कोणाला पुण्याहून यायचं असेल तर असं रूट करू शकता. स्वस्तात मस्त. बघा कसं आहे. चला चेकिंगची प्रोसेस चालू आहे इकडं. सगळे बघू शकता. ते सगळे आपलं चेकिंग वगैरे करून देतोय. बाकी चालू आहे व्यवस्थित. चेक इन करत असताना आम्हाला असं कळलं की आमची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे आणि आम्ही ज्या आशेने ज्या अपेक्षेने इथं आलो होतो ते सगळं आमचा अपेक्षा भंग झालेला आहे. आणि मग काय उरलं होतं फक्त मग या टोकरीकडं असंच बघत आम्ही बसलो होतो. काय करावं काही सुचत नव्हतं. आता वाजलेत रात्रीचे 12 आणि ड्यू टू वेदर कंडिशन फ्लाईट कॅन्सल झालेली आहे. ती आता डायरेक्ट उद्या 1 वाजता शिफ्ट केली आहे. त्याच्यामध्ये आता आम्हाला बसवणार आहेत आणि मग उद्या पुण्याला डायरेक्ट भुवनेश्वर टू पुणे अशी फ्लाईट असणार आहे. खरं तर आज रात्रीचीच फ्लाईट होती, ती कॅन्सल होऊन आता उद्या दुपारपर्यंत परत रूम बघा, परत कटकट परत खर्च वाढला. सगळं हे आता करायचं आहे आणि आता बसलो एअरपोर्टवरती. हे बघा आता बसलो टाइमपास करत. गाणं काय करायचं आता? फ्लाईट झाली कॅन्सल, आता काय? काय करणार? बस एअरपोर्टवरतून काय असं झोपावं लागणार आहे आम्हाला पण आता. मग आता रात्रभर एअरपोर्टवरती काय करायचं म्हणून बाहेर गेलं. रूमची चौकशी केली तर कळालं की रूम खूप लांब आहेत. मग नंतर विचार केला नको आता काय, रात्रीचे 12 तर वाजलेले आहेत, थोडा वेळ घालवायचा आणि सकाळ तर होईलच, मग कशाला रूम बघायची. म्हणून मग एअरपोर्टवरती थांबण्याचा निर्णय घेतला. पण रिटर्न आलो तर आम्हाला आतमध्ये घेत नव्हते, कारण फ्लाईटच्या 3 तास आधी तुम्हाला आत घेतात, त्याच्या आधी जास्त लवकर ते आत घेत नव्हते असा त्यांचा रूल होता. मग काय करायचं. मग एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांचं खूप कन्फ्युजन देखील होतं. मग तिथे भांडणं वगैरे झाले. त्यांना म्हटलं आम्हाला फक्त आतमध्ये बसू द्या आणि अख्खी रात्र आम्ही एअरपोर्टवरती बसून काढली. गुड मॉर्निंग आहे. तर आता परत भुवनेश्वर रेल्वे स्टेशनला आलो आहे. आमचं एअरपोर्ट रेल्वे स्टेशन असाच प्रवास चालू आहे सारखा. आता का आलो इकडे तर नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे. परत रेल्वे स्टेशनवरती येण्याचं कारण की खूप वेळ होता. मग काय करायचं, एअरपोर्टवरती वेळ जात नव्हता. मग म्हटलं चला नाश्ता करायला. आणि भुवनेश्वरमध्ये आधी जिथं नाश्ता केला होता तो खूप आवडला होता. मग परत एअरपोर्टमधून बाहेर आलो आणि मग तिथून रिक्षा केला आणि मग तो म्हटलं स्टेशनवरती चांगला नाश्ता मिळेल म्हणून मग तिथं आलो. पण म्हटलं नाही आपण आधी केला होता तिकडे जाऊयात. मग इथं नाश्ता करण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो आता एअरपोर्टपासून आपण लांब आलो आहे का तर बघा चहा पाव खायचा आहे. खरं तर सगळी हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे की आपलं प्लेन होतं रात्रीचं, ते कॅन्सल झालं म्हणून एअरपोर्टवरतीच थांबलो. खरं तर बाहेर आलो होतो रूम बघण्यासाठी, पण तिथे काही रूम भेटल्या नाही. मग परत एअरपोर्टवरती गेलो. तिथे खूप सारा गोंधळ झाला. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस याच्यामध्ये गोंधळ झाला सगळा.
आणि स्टाफ काय जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. मग ते सगळं भांडण वगैरे करून शेवटी एअरपोर्टमध्येच थांबलो, मुक्काम वगैरे केला. मग इथं चहा चांगला भेटतो म्हणून परत एअरपोर्टवरून काल जिथं नाश्ता केला होता तिथंच परत चहा प्यायला वगैरे आलो आपण. आता चहा पिऊन परत एअरपोर्टला जायचं, कारण तिथं आता एकच्या दरम्यान फ्लाईट आहे. मग त्यामुळे 11 वाजेपर्यंत आपल्याला तिथं पोहोचणे, मग आता चहा वगैरे पिऊन तिकडं जायचंय. चला जाऊयात. हे बघा आपली टीम सगळी इथे. हे बघा ओडिसाचं 82 नंबरचं स्टँड, त्याच्या मग टॉयलेटची सोय वगैरे केली आहे. कसलं एकदम टाकाटक रस्ते वगैरे बघा, बस रस्ते वगैरे, इथलं सिटी प्लॅनिंग कसलं परफेक्ट आहे. आता बससाठी वाट बघते आपण, एअरपोर्टला जायचं आहे त्यासाठी. कसं आहे बस स्टॉप, भुवनेश्वर रेल्वे स्टेशनचं बस स्टॉप. चला आता बसने मस्त एअरपोर्टला चाललोय. चला चहा नाश्ता पाणी वगैरे सगळं उरकून आता बसने फायनली एअरपोर्टवरती आलोय. मग काय करायचं, मग परत त्या बॅगा वगैरे बघत बसलो होतो, कारण चेकिंगचं एकदा कन्फर्म करू म्हटलं आहे का बाबा, फ्लाईट दिलं आहे का आपल्याला सीट कन्फर्म. उद्देश तो तिकडं ते काम करत होता. मग मी तोपर्यंत म्हटलं काय होतं काय होतं, मला टेन्शन येत होतं. पण फायनली सगळं क्लिअर झालं आणि एक वाजता फ्लाईट होती. मग आम्ही लवकरच पोहोचलो होतो. मग 12 वाजता तरी तिथं पोहोचलो. मग सगळ्या चेकिंगच्या प्रोसिजर वगैरे कंप्लीट केल्या. मग आता काय करायचं, मग बसलो फ्लाईट बघत. मग सोफात, अरे म्हटलं रात्री तरी इथं झोपून दिला असतं तर आरामात झोपला असतो ना आम्ही, पण काय करणार. मग इथं बळच एरोप्लेन बघ काय बघ टाईमपास करत बसलो होतो. चला आता तिकीट वगैरे बघा, तिकीटं वगैरे काढलेले आहेत आणि आता फ्लाईटसाठी वेट करत बसलो आहे. 1 वाजताची फ्लाईट आहे, आत्ता वाजले 12, अजून 1 तास काढायचं आहे आपल्याला. त्यामुळे तिकीटं बघत बसलो आणि काय VIVF असे काहीतरी तिकीटं आहेत. हा ना, मला यांनी सांगितलं, यांनी कसली तिकीट आहेत बघा. माझी दुष्काळ पडला याच्याकडे बघा ना कसं करतो. त्यांनी सांगितलं बरं काय, हे इथं काय CSAI VIVF अशी काहीतरी तिकीट आहे, त्यांनी सांगितलं. 1 तास वेट केल्यानंतर फायनली आपली फ्लाईट आलेली होती आणि आपल्याला गेट नंबर 2 मधून जायचं होतं. आणि मी नेमकं शूट करायला घेतलं तेव्हा ते ओडिसी भाषेमध्ये ते आलं पुणे. ॲक्च्युली ते पुणे आहे, पण मी शूट करायला घेतल्यानंतर त्यांनी लँग्वेज चेंज केली, ती काय परत चेंज केलीच नाही त्यांनी. मग ते बघत सगळं तिकीट वगैरे चेक केलं आणि आम्ही फायनली विमानाकडे निघालो. तर त्यांची सोय मस्त आहे, त्यांची बस वगैरे आपल्याला तिथं घ्यायला येते. मग बसमध्ये बसायचं आणि हा सगळ्या ट्रिपचा आनंद, ट्रिपची मजा, रात्री झालेली सजा, हे सगळं आठवत आम्ही बसमध्ये बसलो आणि म्हटलं फायनली बरं झालं बाबा, एकदा चला लवकर आपलं पुणे गाठूया. आणि हा आठवत आम्ही प्रवास सुरू केला. मग बस विमानापर्यंत आली, तिथून उतरलो आणि हीच आपलं एअर इंडियाची फ्लाईट. एअर इंडियाची असल्यामुळे थोडी धाकधूक मनात होतीच, पण म्हटलं चला जे होईल ते होईल म्हणून मग देवाचं नाव घेतलं आणि आतमध्ये चढायला चालू केलं. आतमध्ये चढल्याबरोबर आपल्याला जी सीट दिली होती इमर्जन्सी एक्झिटच्या बाजूला, ती शोधली आणि तिथे बसलो. आणि फायनली आपला परतीचा प्रवास चालू झाला. आणि आता कुठे जीवात जीव आला, म्हटलं चला आता जाऊयात. आणि जसं जसं विमान पुढं चालत होतं तसं तसं ह्या ट्रिपचे सगळे अनुभव आठवत होते. पहिली फ्लाईट आठवत होती आणि आता ही दुसरी फ्लाईट असल्यामुळे एवढं काही विशेष वाटलं नाही, कारण पहिल्या फ्लाईटचा अनुभव काही वेगळाच होता. मग म्हटलं चला आता काहीतरी वेगळं करूयात. आणि आतमध्ये पाहिलं तर नवीन सगळे सीट्स वगैरे नवीन होते आणि म्हटलं चला बघू काय काय आहे फ्लाईटमध्ये. मग चेक करत बसलो आणि त्याच्यात ही पिशवी हातात आली आणि त्याच्यात पहिल्यांदाच पाहिलं गेट वेल सून. अरे म्हटलं आम्ही आजारी नाही आणि एका दिलं आहे. मग थोडं भीती वाटली की बाबा एअर इंडिया गेट वेल सून सारखं मनात ते येत होतं. म्हटलं ठीक आहे चला दुसरं काहीतरी बघूयात. म्हणून मग त्यांचं जे मेन्यू बुक होतं ते पाहिलं, त्याच्यात एक टिश्यू आढळला आणि तो बाजूला ठेवला. म्हटलं त्याचं काही काम नाही आहे म्हणून मग म्हटलं चला पुस्तकात बघूयात. ओपन केलं त्याच्यात आणखीन एक सापडलं, गेट वेल सून. अरे बाबा म्हटलं नाही आम्ही आजारी नाही आहेत, का उगं गेट वेल सून करताय. म्हणून मग ते पुस्तक वाचायला चालू केलं. म्हटलं बघावं काय 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 मेन्यू आहेत. आणि हे म्हटलं काय बघावं तर सगळे मॅप वगैरे आहेत, त्यांचे कुठं कुठे एअरपोर्ट्स वगैरे आहेत, एअर इंडियाची सर्व्हिस कुठे कुठे आहे, त्याच्या एअरपोर्टचे डिटेल्स वगैरे तिथे दिल्या होत्या. मग हे सगळं वाचन वगैरे केलं. आणि काल आपली फ्लाईट अचानक चेंज झाल्यामुळं एअर इंडियाकडून आपल्याला एक फ्री मील दिलं होतं. पण त्याच्यामध्ये हे मेन एक पॅकेट होतं. त्याच्यानंतर आणखीन याच्यामध्ये स्पून होते, 3 स्पून होते,
यासाठी पॅकिंग वगैरे मजबूत केलं होतं. त्याच्यानंतर पाणी बॉटल टाटा कॉपर, एअर इंडिया टाटा, पाणी पण टाटा ते दिलं. त्याच्यानंतर हा चोको बनाना केक होता, स्वीट डिश म्हणून केक होता, तो पण घेतला. आणि त्याच्यानंतर म्हटलं आणखीन काय तर पेपर बोट हे एक ड्रिंक होतं, हे पण ठेवलं. आणि आता एवढं सगळं आपल्याला फ्री मील त्यांनी दिलेलं आहे, तर म्हटलं आपण ट्राय करू. मग सुरुवात कुठून करायची तर म्हणलं पहिले चमचे काढून बघूयात कसे आहेत, म्हणून मग चमचे काढायला सुरुवात केली. आणि त्याच्यात 3 प्रकारचे चमचे होते, काटेरी, नॉर्मल आणि केक कापण्यासाठी असे 3 चमचे होते. मग ते 3 स्पून बाजूला काढून ठेवले आणि म्हटलं चला एका चमच्याचा वापर करू. आणि सुरुवात केली आपल्या नाश्त्याला. म्हटलं ढगात नाश्ता करायची मजाच काही वेगळी आहे. मग म्हटलं पहिलं सुरुवात कुठून करावं, तर हे मेन पॅकेट काय आहे ना ते खोलू. मग ते खोलायला घेतलं तर याच्यामध्ये होतं साऊथ इंडियन उडीद वडा, इडली आणि उपीट. हां कसं वाटतंय? राम राम, या जेवण मागे साहेब. हां छान आहे. छान आहे ना. एक दिवस लेट झाला त्याचा काय फायदा? बरं आहे ना. चला मग फायनली आपल्या ढगातल्या नाश्त्याला सुरुवात केली. आणि पहिलं सुरुवात कुठून करा तर उपीटपासून केली. ॲव्हरेज टेस्ट होती पण म्हटलं ठीक आहे चला. त्याच्यानंतर नाश्ता झाला, मग स्वीट डिश बघितली, ट्राय करू म्हटलं. मग त्याच्यासोबत जो आलेला चाकू होता त्याने ते कट करत आणि चमच्याने हा केक खाल्ला. खरंच खूप गोड असा केक होता. आणि मग म्हटलं चला इकडं खातोय तर फ्लाईटमध्ये काय चाललं आहे बघूया. सगळेजण शांत. रेल्वे बसमध्ये काय होतं की सगळे एकमेकांसोबत गप्पा मारत असतात, इकडे कोणी काही नाही, एकदम शांत. कोणाचं डोकं दुखते, कोणाच्या डोक्यात भनभन आहे, त्याच्यामुळे अख्खी शांतता होती. आणि मग काय करावं होतं, बाहेर बघावं तर सगळं ढग होतं. मग ते राहिलेलं शेवटी जे ड्रिंक होतं ते घेतलं. खरं तर येताना काहीच फ्री मील त्यांचं नव्हतं, त्याच्यामुळे खूप बोर झालं. याचं जेवण असल्यामुळे थोडाफार वेळ गेला आणि बघता बघता पुणे आलं. हे सगळ्या फ्री मीलचा आस्वाद घेतोय नाही घेतोय तोपर्यंत खिडकीतून बाहेर नजर गेली तर पुणे दिसायलाही लागलं होतं. म्हटलं बरं झालं जे काय हे फ्री मील होतं त्याच्यामुळे मस्तपैकी टाईमपास वगैरे झाला. आणि ते फक्त ढग दिसणे त्याच्यातून त्या बोरिंगमधून बाहेर आलो आणि फायनली लँड झालं आणि पुणे एअरपोर्टवरती आलो. आणि जसं एअरपोर्टवरती आलो समोर महाराजांची मूर्ती पाहिली आणि म्हटलं वा वा वा, आलो बाबा एकदा आपल्या विद्येच्या माहेरघर पुणेमध्ये. खरं तर पुणे एअरपोर्टवरती इथूनच प्रवास आपण चालू केला होता आणि तिथूनच आपण बाहेर चाललो होतो. अशी ही आमची जगन्नाथपुरीची ट्रिप. आणि हे सगळ्या आठवणी मनात ठेवून आम्ही पुणे विमानतळ सोडलं आणि घरी आलो. तर रथयात्रा 2025 या सिरीजमधील संपूर्ण व्लॉग तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा. जर पहिले पार्ट पाहिले नसतील तर गणेशजी जाधव या चॅनलवरती पाहायला विसरू नका. आणि सर्व व्लॉग आवडले तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.